वक्फ जो बोर्ड आहे त्याबद्दल विस्तृत चर्चा झाली. अनेकांनी म्हणजे जवळपास वोटिंग सकाळी 2:45 3:15 वाजले पहाटेचे. त्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या पक्षातले पक्षाचे जे प्रतिनिधी होते, जे खासदार होते, या प्रत्येकाने विस्तृतपणे त्यांनी आपापलं मत त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं. अत्यंत स्वागतार्ह असं हा जो काय म्हणजे कायदा जो बनवण्यात आला, अत्यंत स्वागतार्ह याच्याकरता आहे की त्या आज बाकी तर सोडूनच द्या, पण ते खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजातले जे बांधव आहेत, जे ज्यांचा ते गरीब आहेत, आर्थिकदृष्ट्या सदन नाही आहे, आज त्यांना न्याय मिळण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे. वफक बोर्डच्या ज्या जमिनी आहेत त्या लाखो एकर आहेत, पण आज त्याचं युटिलायझेशन होत नाही. ते युटिलायझेशन हे जे दुर्लक्षित जो मुस्लिम समाज आहे त्यांच्याकरता व्हावं, ही त्याच्या ह्या संपूर्ण हा जो कायदा किंवा त्या बदल करण्याचं जे निर्णय घेण्यात आला ते त्याच्या मागची ती भावना आहे. आणि ते आता जसं इतर ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये जो कलेक्टर असतो त्याच्या जमीन म्हणलं की कलेक्टरचं अंडर सगळं येतं. आणि बऱ्याचशा जमिनी ज्या आहेत त्या शासनाच्या आहेत. प्रायव्हेट तर आहेतच वक्फ बोर्डावर, पण शासनाच्या आहेत. ज्या प्रायव्हेट आहेत त्याचा सुद्धा न्याय निवाडा कुठं समजा करायचं झालं त्याच्या अगोदर वक्फ बोर्ड ठरवत होतं. पण वक्फ बोर्ड म्हणजे मग त्याच्यात पार्शॅलिटी आली किंवा कोण ओळखीचं असेल तरच तिथे. आता इथं कसं असणार आहे की गव्हर्नमेंटचे जे नेमलेले अधिकारी असतील ते त्याचा न्याय देण्याचं काम करणार आहे. आणि ज्या काय शासनाच्या जमिनी आहेत ज्या वक्फ बोर्डाकडे त्या सुद्धा त्याच्यावरती ते काय कोण काढून घेण्याचं ह्याच्यात नाही, पण निश्चितपणे त्या कशा वक्फ बोर्डाकडे कशा आल्या आपल्याला माहिती आहे की त्याच्यात अनेक गैरव्यवहार सुद्धा झालेले आहेत. ते सुद्धा नियमित म्हणजे नियमित करायला हवे. कारण ताबा म्हणतो ना आपण, एखाद्या जमिनीचा ताबा घेतल्यानंतर आपण जातो कोणाकडं, तर शासनाकडे जातो ना. इथं फक्त वक्फ बोर्ड होतं, म्हणजे ते म्हणेल ते कायदा तसं नाही चालत ना. आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि लोकशाहीमध्ये जे लोक आपण सर्व जेव्हा लोकशाही मान्य करतो तर लोकशाही पद्धतीने होऊ द्या ना. आणि त्यात असं वेगळं काय कोणी त्यांच्या जमिनी काढून घेणार आहे असं. आणि मुस्लिम समाजाचे जे काय त्यांचे रीतिरिवाज असतील किंवा मस्जिदीमधलं पूजा अर्चा असेल ह्याचा काहीही ते मात्र संबंध नाही. तिथले त्यांचे जे धर्मगुरू आहेत, मौलाना असतील, तेच ते बघणार ना. जसं इतर जाती धर्मातले लोक असतात, पुजारी असतात, जसं ते बघतात वेगवेगळ्या जाती धर्मातले. त्याच्यात कुठं कोणाचा हस्तक्षेप नाही. हस्तक्षेप एवढंच आहे, बऱ्याच ठिकाणी असं आढळून आलंय की वक्फ बोर्डाच्या जमिनी ज्या आहेत त्या परस्पर तिथं प्रायव्हेट बिल्डरला देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा फायदा समाजाला व्हायला पाहिजे तर झाला नाही. तर होणं गरजेचं आहे. राबवावा, कायदा करावा असं एकंदरीत तुमचं म्हणणं होतं. अद्यापर्यंत त्याच्यावरती दुर्लक्ष झाल्याचं एकंदरीत सरकार 12 तारखेला काही झालं का तुमचं? आता माझं बोलणं झालेलं आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे, पण तुम्ही प्रश्न मुद्दामून परत तो विचारणार हे मला माहीतच होतं. त्याच्यावर मला असं म्हणायचं आहे की 12 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची ह्या 12 तारखेला पुण्यतिथी आहे. रायगडावरती स्वतः अमित शहा आणि देवेंद्र
जे अमित शहाजी आणि देवेंद्रजी दोघं येणार आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्यांची माझी म्हणण्यापेक्षा एकटं नाही, जेव्हा मी माझी म्हणतो म्हणजे मी लोकांची जनतेची अशी जी मागणी आहे ती त्यांनी त्या रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि त्या राजधानीवरनं घोषणा होणं या सगळ्या बाबींची त्याला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.